नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची नोटिफिकेशन पब्लिश झालेली आहे, ते म्हणजे कॅप राउंड 3 मध्ये जे सिलेक्शन लिस्ट आहे ती पब्लिश करण्यात आलेली आहे। एकंदरीत किती विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे, कोणत्या विद्यार्थ्याच्या नावापुढे नो चेंज, रिटेन्शन हे लिहून आलेलं आहे, EMR EMD म्हणजे काय आणि रिझर्व कोटा आणि स्टेट कोटा म्हणजे काय, आणि एकंदरीत ॲडमिशनची जी लास्ट डेट आहे ती कोणती आहे, हे सगळ्याची माहिती आपण संपूर्ण सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरती PDF शो होत असेल, त्यामध्ये तुम्हाला सरळ दिसत असेल एका विद्यार्थ्याचं जर आपण एग्जांपल घेतलं तर त्यामध्ये SML नंबर, CET फॉर्म नंबर, त्यानंतर नेम, त्यानंतर जेंडर फिमेल आहे का मेल आहे, त्यानंतर कॅटेगरी, ठीक आहे। कॅटेगरी नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते कोटा, ठीक आहे। खूप साऱ्या विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटाइल पडल्यामुळे ते ओपन कॅटेगरी मध्ये सिलेक्ट झालेले आहे, म्हणून त्यांच्या नावापुढे EMR म्हणजे इयर मार्किंग डोनर अशी संज्ञा लिहून आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या पुढे सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे कॉलेज कोड आणि कॉलेजचं नाव। आता या पहिल्या विद्यार्थिनीला कॉलेज ऑफ नर्सिंग मुंबई हे अलॉटेड झालेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थ्यांच्या नावापुढे नो चेंज आलेलं आहे, ठीक आहे। नो चेंज म्हणजे त्या विद्यार्थ्यांना तेच कॉलेज अलॉटेड झालेलं आहे, ठीक आहे। आणि रिटेन्शनचा अर्थ असा असतो की त्या विद्यार्थ्यांना पहिलं एक कॉलेज रिटेन्शन ठेवलेलं होतं, त्या विद्यार्थ्यांना तिथं नो चेंज आलेलं होतं, चॉईस इज नॉट अवेलेबल आलेलं होतं, त्या कारणामुळे त्यांना यामध्ये सुद्धा फक्त निमित्ताने रिटेन्शन लिहून आलेलं आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पडतो की एकंदरीत ॲडमिशन प्रोसिजर ही कशी असणार आहे। बघा, आजचा दिवस सोडल्यानंतर उद्यापासून तर 15 सप्टेंबर 2025 पर्यंत संध्याकाळच्या 5:30 वाजेपर्यंत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पर्सनली कॉलेजला व्हिजिट करावी लागेल। कॉलेजला जात असताना सगळे डॉक्युमेंट सोबत घेऊन जावे लागतील, ठीक आहे। जर तुम्ही प्रस्तुत वेळेमध्ये सगळे डॉक्युमेंट घेऊन गेले नाही तर तुमचं ॲडमिशन कॅन्सल होऊ शकते। आता त्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवाव्या लागतील। बघा, सगळे जे डॉक्युमेंट आहे ॲज वेल ॲज DD कसा बनवावा, ॲज वेल ॲज तुमच्या कॅटेगरीची फी किती आहे, याची सगळी माहिती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी बनवलेल्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल। ते तुम्हाला वर शो होत असेल, ते नक्की त्यावरती क्लिक करून संपूर्ण ॲडमिशन प्रोसिजर समजून घ्या। ॲज वेल ॲज जर तुम्हाला ॲडमिशन कॅन्सलेशन करणं आहे, बेटरमेंट करणं आहे, तरी सुद्धा तो व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल। तर विद्यार्थी मित्रांनो, एवढं नक्की लक्षात ठेवा की ॲडमिशनची जी शेवटची तारीख आहे ही 15 सप्टेंबर 2025 आहे। तर एकंदरीत जर ज्या विद्यार्थ्यांना जे काही कॉलेज अलॉटेड झालेलं असेल त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच सगळे जे डॉक्युमेंट आहे ॲज वेल ॲज DD आहे आणि त्याबद्दल जी माहिती आहे तो व्हिडिओ बघून सगळी तयार करून ठेवा आणि नक्कीच तुमचं ॲडमिशन करा किंवा बेटरमेंट करा, किंवा तुम्हाला जर ते कॉलेज आवडलं नसेल तर कॅन्सलेशन सुद्धा करू शकता। आता विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी BSc नर्सिंग फर्स्ट इयरला ॲडमिशन कन्फर्म केलेलं असेल त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे। ज्या विद्यार्थ्यांना BSc नर्सिंग फर्स्ट इयर सेमिस्टरचे सगळे बुक्स, रेग्युलर क्लासेस, रेग्युलर व्हिडिओज, PPT, PYQ, आन्सर रायटिंग यासारख्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी जर हव्या असतील, नक्की आम्ही एक कोर्स लॉन्च करणार आहे। जर तुमचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला, जर तुम्ही कमेंटमध्ये फक्त यस कोर्स हवा आहे असं जर लिहून पाठवलं, चांगल्या प्रतिसादामुळे आम्ही तो कोर्स लॉन्च करू शकतो। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये कोर्स हवा आहे असं टाईप करून लिहा। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।